गुन्हे दाखल होतात पण पुढे काही होत नाही। मी आरोप प्रत्यारोप करतच नाहीये, मी थेट मागणी करतोय की यांच्या सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे। मी कुठल्याही पक्षावरती आता कारवाई करा किंवा कुठल्याही पक्ष याला जबाबदार आहे असं मी राजकीय पक्षावरती आरोप करत नाहीये। मी आरोप करतोय जो याला जबाबदार आहे, कॉन्ट्रॅक्टर, मग तो खारघर दुर्घटनेतला असो किंवा तो कालच्या होर्डिंगच्या प्रकरणातला असो। मी राजकीय पक्षावर आरोप करत आरोप प्रत्यारोप म्हणत नाही, पण जो कोणी सत्तेत येतो कालांतराने हे प्रकरण कालबाह्य होतं। 2 दिवस चर्चेचा विषय असतो, आरोप कारवाई व्हावी असं म्हटलं जातं, पण पुढे त्यांच्यावर काय कारवाई झाली किंवा त्यांना काय शिक्षा झाली हे पुढे कधीच येत नाही। हेच म्हणतोय मी, तुम्ही माझी सभागृहामध्ये जे काही आम्ही प्रश्न विचारतो, जे काही आम्ही प्रश्न मांडतो, महानगरपालिका कोणाची आहे कोणाची नाही हा प्रश्न नाही आहे, परंतु जे जे जबाबदार अधिकारी असतात त्यांना वाचवण्यासाठी मी तर आता गेल्या 6 महिन्यातले महानगरपालिकेतले भ्रष्टाचार असतील, महानगरपालिकेतले दोषी अधिकारी असतील यांच्यावरती प्रश्न विचारतोय। सरकार बिलकुल त्याला दाद लागू देत नाहीये। का सरकार अशा लोकांवरती पांघरून घालते मला कळत नाहीये। माझं मत असं आहे की सरकार कोणाचंही असो, लोकांच्या मृत्यूला जे जबाबदार ठरतात त्यांना कुठलीही माफी देता कामा नये। आणि मी तर स्वतःहून मागणी करतोय, तुमचं म्हणणं जर असं असेल लोकांचं त्यांचं की तो आमच्याशी जवळचा आहे, तर मी राजकीय पक्षाच्या वतीने मागणी करतोय की त्याला शिक्षा करा। पण होल्डिंगची जबाबदारी कोणाची? जी पॉलिसी आहे, जागा आहे, एकमेकांवर चालढकल केली जाते आणि विशेषतः असं म्हटलं जाते की त्यावेळेस महापालिकेत शिवसेना सत्ताधारी होती। माझं आजही म्हणणं असं आहे की त्याला परवानगी कोणी दिली, त्याचे कोण कोण जबाबदार आहेत, या सगळ्यांची नावं काढा आणि सगळ्यांना शिक्षा द्या। म्हणजे अगदी शिवसेना युबीटीचे असले तरी जरी असेल आणि चुकीचं काम झालेलं असेल आमच्याकडनं तर आमच्यावरही कारवाई झाली पाहिजे, परंतु त्याचबरोबर केवळ आमच्यावरती राजकीय सूडबुद्धीने कारवाई होता कामा नये। जर ज्या गोष्टीला जबाबदार हे सरकार देखील असेल तर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। प्रत्येक याचं ऑडिट व्हायला पाहिजे। जर एखादी परवानगी चुकीची असेल तर विरोधी पक्ष त्यावेळेला काय करत होता? जर स्टँडिंग कमिटीने परवानगी दिली असेल, स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांची माणसं नव्हती, सगळे होते, त्यामुळे जबाबदार कोणाला तुम्ही धरणार? मग सगळ्यांनाच त्याची शिक्षा झाली पाहिजे। जे जे जबाबदार असतील त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे। तिथे मदत यंत्रणा ही फार उशिरा पोहोचली किंवा जे डिझास्टर कंट्रोल आहे त्या बाबतीतही थोडीशी चालढकल किंवा वेळेचा जो नियोजन असायला हवं तिथे ऑन द स्पॉट पोहोचायला हवं, तिथेही थोडीशी हलगर्जी झाली असंही स्थानिकांकडून म्हटलं जातं। नाही, या बाबतीत मला अजून पूर्ण माहिती नाही, परंतु मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की लोकांना बऱ्याचशा तिकडनं काढलं गेलंय, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत, काही लोकांचे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत, परंतु अशा प्रकारच्या घटना मुंबईत घडणं हे काही योग्य नाही। याची तात्काळ दखल घेतली पाहिजे, कारण अजून पाऊस सुरू झालेला नाही, अजून पाऊस सुरू व्हायचा आहे। पुढच्या पावसाळ्यात काय होऊ शकतं हे कालच्या घटनेने दाखवून दिलेलं आहे, त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब सज्ज होऊन याच्यावरती तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री स्पॉटला पोहोचले, त्यांनी